हॅलो फ्रेंड्स, आज आपण आपल्या टेक्स्टबुकमधील 2.4 ही एक पोएम शिकणार आहोत, ज्याचं टायटल आहे प्लीज लिसन. लिसन या शब्दाचा अर्थ होतो ऐकून घेणे. म्हणजे तुम्ही कन्फ्यूज व्हाल की HEAR हिअरचा अर्थसुद्धा होतो ऐकून घेणे, आणि LISTEN लिसन म्हणले मी आता. आपल्या कवितेमध्ये जो काय शीर्षक आहे त्याचं नाव आहे प्लीज लिसन, LISTEN लिसन. आता लिसन म्हणजे काय? तर लिसन या शब्दाचा अर्थ होतो लक्षपूर्वक ऐकणे. फक्त ऐकू नका. हिअर म्हणजे ऐकणे, ज्याला आपण म्हणतो HEAR हिअरचा अर्थ होतो ऐकणे, परंतु लिसनचा अर्थ होतो लक्षपूर्वक ऐकणे. एक काहीतरी स्पेशल उद्दिष्ट ठेवून ऐकणे की बाबा मला याच्यावरती प्रतिक्रिया व्यक्त करायची आहे किंवा नाही करायची आहे, किंवा मला काय करायचं आहे याच्यावरती, तर त्याच्यासाठी ज्या वेळेला आपण ऐकतो तर त्याला आपण म्हणतो लिसन. म्हणजे हिअर आणि लिसन हे दोन वेगवेगळे शब्द आहेत. दोघांचं मी तुम्हाला स्पष्टीकरण दिलं. हिअर म्हणजे फक्त ऐकणे आणि लिसन म्हणजे लक्षपूर्वक ऐकणे, असा या दोन्ही शब्दांमध्ये फरक आहे. मित्रांनो, नॉर्मली असं होतं की आपण समाजातले काही घटक असे आहेत की त्यांच्याशी ज्यावेळेला आपण संवाद साधतो, त्यांच्याशी ज्यावेळेला आपण बोलतो, तर त्यांच्याशी बोलत असताना विषय असा होतो की आपलं ऐकूनच घेतलं जात नाही. ॲक्च्युली ही आपल्या भारतीय लोकांची वृत्ती आहे की भारतीय लोक ऐकतात, पण त्यांच्या ऐकण्यामागचा उद्देश असतो की त्यांना उत्तर द्यायचं आहे. म्हणजे ते ऐकण्यासाठी, समजून घेण्यासाठी, काहीतरी त्याचा बाबा पर्याय निवडण्यासाठी किंवा त्याच्यावरती काहीतरी सोल्युशन काढण्यासाठी नाही ऐकत. ते ऐकतात कशासाठी? तर ऐकतात यासाठी की तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. तर आपली सवय अशी असावी की आपल्याला उत्तर देण्यासाठी नसतं ऐकायचं, आपल्याला एखाद्या गोष्टीसाठी ऐकायचं आहे. कुणीतरी आपल्याला म्हणते तो ऐक, म्हणजे आपण ते शांत चित्ताने आणि शांत मनाने ऐकावं, हे आपल्याकडनं अपेक्षित असतं. आता ज्या पद्धतीने मी तुम्हाला म्हणलं की आपण जेव्हा एखादी गोष्ट एखाद्या व्यक्तीला सांगायचा प्रयत्न करतो, तर ती सांगायचा प्रयत्न केल्यानंतर होतं असं की आपण काय म्हणतो ते ऐकण्यापेक्षा समोरच्याला काय वाटतं किंवा तो लगेच आपल्याला प्रतिक्रिया व्यक्त करायला सुरुवात करतो. आणि यामध्ये जर प्रामुख्याने जर नंबर काढला की जे विद्यार्थ्यांना किंवा समाजातल्या घटकांना जो सगळ्यात जास्त जाणवतो किंवा ते सगळ्यात जास्त त्यांना जे पिंच करतं, आणि ते दोन भाग किंवा दोन कॅरेक्टर अतिशय महत्त्वपूर्ण आहेत आपल्या समाजामध्ये, आणि ते दोन कॅरेक्टर म्हणजे पहिला कॅरेक्टर म्हणजे आपले पालक आणि दुसरे म्हणजे आपले शिक्षक. ही दोन प्रतिमा, या दोन व्यक्ती अशा आहेत, या दोन कॅटेगरीज अशा आहेत की जे आपण काय बोलतो हे ऐकण्यापेक्षा आपल्याला सल्ला देण्यामध्ये किंवा आपल्याला सांगण्यामध्ये जास्त इंटरेस्टेड असतात, किंवा ते आपलं ऐकून घेण्यापेक्षा आपल्याला ते उत्तर द्यायला सुरुवात करतात. असं प्रत्येकाबरोबर घडतं, सगळ्यांबरोबर घडतं. आणि प्रत्येक समाजातील घटक म्हणजे प्रत्येक विद्यार्थी, प्रत्येक मुलगा, प्रत्येक मुलगी हे त्यांच्या जीवनामध्ये कुठं ना कुठं तरी, कधी ना कधीतरी या गोष्टी फेस करत असतात. आजची जी कविता आहे, आजच्या कवितेमध्ये एक मुलगा आपल्या वडिलांना विनंती करतोय. तो म्हणतोय की बाबा, मी जे सांगतोय ते ऐकून घ्या. मला तुमच्याकडनं अपेक्षा काय आहे की मी जे सांगतोय ते तुम्ही ऐकून घ्यावं. माझी इच्छा अशी आहे की मी जे सांगतोय ते तुम्ही ऐकून घ्या, ते तुम्ही समजून घ्या. तुम्ही प्रतिक्रिया व्यक्त करू नका. जेव्हा तुमची टर्न येईल किंवा जेव्हा मी विचारेन तेव्हाच तुम्ही बोला. त्याआधी तुम्ही कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया व्यक्त करू नये, अशी या कवीची इच्छा आहे. कवी अननोन आहेत, कवींनी आपलं नाव जाहीर केलेलं नाही आहे. ते अशा काही कवी असतात की जे आपल्या नावाशिवाय लेखन करत असतात, आणि त्यातले हे कवी आहेत ज्यांनी आपलं नाव न लिहिता कविता लिहिलेली आहे. आता आपण कवितेला सुरुवात करतोय.
पान नंबर 51वरती मी आहे आणि पान नंबर 51 काढा. आणि नेहमी मी सांगत असतो की धडा किंवा कविता शिकत असताना आपल्या हातामध्ये पेन्सिल ठेवावी, जेणेकरून काही अवघड शब्द, काही चांगले शब्द, जसं मी काही मिनिटांपूर्वी तुम्हाला हिअर आणि लिसन या दोन्हीतला फरक सांगितला, तर इनडायरेक्टली मी काय केलं, तुम्हाला त्याचं सिनोनिम म्हणजे समानार्थी शब्दसुद्धा सांगितला आणि दोघांमधला फरकही सांगितला. म्हणजे उद्या तुम्हाला जर कुठे समानार्थी शब्द वापरायची गरज पडली तर तुम्ही तो समानार्थी शब्द वापरू शकता. ठीक आहे. आता प्लीज लिसन. पान नंबर 51. When I ask you to listen to me and you start giving me advice, you have not done what I asked. या ठिकाणी कवी अननोन म्हणतायत की जेव्हा मी तुम्हाला म्हणतो की तुम्ही ऐका, काय म्हणतो मी तुम्हाला, तुम्ही ऐका, अँड यू स्टार्ट गिविंग मी ॲडवाईस, आणि तुम्ही काय करता, माझं ऐकण्याऐवजी तुम्ही सल्ला द्यायला सुरुवात करता. यू स्टार्ट गिविंग मी ॲडवाईस, तुम्ही मला सल्ला द्यायला सुरुवात करता. यू हॅव नॉट डन वॉट आय आस्क्ड, मी जे सांगितलं ते तुम्ही केलेलं नाही. जे मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही हे करा, ते तुम्ही केलेलं नाही. मला तुमच्याकडनं जे अपेक्षित होतं ते तुम्ही करत नाही. कवीला काय अपेक्षित आहे की त्याच्या वडिलांनी नुसतं तो सांगतोय ते ऐकावं, पण ते तसं करतायत का, नाही. ते तसं करत नाहीत, ते फक्त बोलतायत किंवा ऐकून न घेता स्वतःची प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. आणि म्हणून या ठिकाणी कवी म्हणतायत की व्हेन आय आस्क यू टू लिसन टू मी. आता आस्क म्हणजे विचारणे नव्हे, आस्क म्हणजे सांगणे, विनवणी करणे. म्हणजे आस्क या शब्दामध्ये एक आस्क जसं विचारण्यासाठी आपण वापरतो, तसा आस्क हा शब्द विनवणी करण्यासाठी सुद्धा किंवा एखादी गोष्टाची रिक्वेस्ट करण्यासाठी वापरली जाते. म्हणे की व्हेन आय आस्क यू टू लिसन टू मी अँड यू स्टार्ट गिविंग मी ॲडवाईस, यू हॅव नॉट डन वॉट आय आस्क्ड. मी तुम्हाला जे सांगितलं ते तुम्ही केलेलं नाही. मी ज्या गोष्टीची तुम्हाला विनंती केली ती गोष्ट तुम्ही ऐकलेली नाही. तुम्हाला जे वाटलं तुम्ही ते केलं, मी जे म्हटलो ते तुम्ही ऐकलं नाही. मी तुम्हाला काय म्हटलं होतं की तुम्ही ऐका, तुम्ही ऐकलं का, नाही. तुम्ही काय केलं, तुमचा सल्ला दिला. When I ask you to listen to me and you begin to tell me why I shouldn't feel that way, you are trampling on my feelings. या ठिकाणी कवी थोडेसे इमोशनल झालेत आणि कवी म्हणतायत की जेव्हा मी तुम्हाला एखादी गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करतो, जेव्हा मी तुम्हाला एखादी गोष्ट सांगतो आणि ती गोष्ट सांगत असताना तुम्ही लगेच मला मध्ये हटकून तुम्ही मला हे सांगण्याचा प्रयत्न करता की मी तसा विचार का करू नये, किंवा मी काय विचार करावा, कसा विचार करावा, हे सगळं ज्या वेळेला तुम्ही मला सांगायला सुरुवात करता, तर तुम्ही काय करताय, तर माझ्या इमोशन्सला ट्रॅम्पल करताय. ट्रॅम्पल करणे म्हणजे थोडक्यात दाबणे, तुडवणे. जेव्हा एखादा मोठासा ॲनिमल त्या गवतांवरती वगैरे पाय ठेवतो तर तो ट्रॅम्पल करत असतो. ट्रॅम्पल करणे म्हणजे थोडक्यात दाबणे, म्हणजे थोडक्यात त्याला उभारी न देणे. तर म्हणे की तुम्ही माझ्या भावनांना किंवा माझ्या विचारांना तुम्ही उभारी देत नाही. यू आर नॉट गिविंग मी चान्स, तुम्ही मला ती संधी देत नाही. वेन आय आस्क यू टू लिसन टू मी अँड यू बिगिन टू टेल मी, तुम्ही लगेच सुरुवात करता, म्हणजे तुम्ही लगेचच सुरुवात करता हे सांगायला की बाबा, म्हणजे मी तुम्हाला काहीतरी सांगतोय, तुम्ही पूर्ण ऐकून घ्यायच्याऐवजी तुम्ही लगेच सुरू करता. तसं करू नका. अँड आय शुडंट फील दॅट वे, आणि तुम्ही मला हे सांगण्याचा प्रयत्न करताय की मी असा का विचार करू नये. यू आर ट्रॅम्पलिंग ऑन माय फिलिंग्स, तुम्ही माझ्या भावनांना ट्रॅम्पल करताय, दाबताय. When I ask you to listen to me and you feel
यू हॅव टू डू समथिंग टू सॉल्व माय प्रॉब्लेम. यू हॅव फेल्ड मी, स्ट्रेंज ॲज दॅट मे सीम. आता आपण जर आपल्या घरच्यांसमोर एखादी प्रतिक्रिया व्यक्त करतोय तर याचा अर्थ असा नाही की प्रत्येक वेळेला आपण त्यांची काहीतरी मदतच मागतोय. म्हणजे आपण कधीतरी आपले विचार सुद्धा मांडू शकतो की मला काय वाटतंय किंवा मला कसं वाटतंय, मला हे वाटतंय, मला ते वाटतंय, माझ्या मनात हे विचार येत आहेत, हे तुम्ही कधीतरी मांडू शकता. घरच्यांना वाटतं की तुम्ही नेहमी काहीतरी तुमचे प्रॉब्लेमच मांडणार आहात, तुम्ही तुमच्या संकटच, तुम्ही तुमच्या अडचणीच मांडणार आहात. हे कवीला नेहमी हे पालकांना नेहमी वाटत असतं किंवा शिक्षकांना नेहमी वाटत असतं. पण या ठिकाणी आपल्याला फक्त पालकांचा विचार करायचा आहे. तर कवी म्हणतायत की वेन आय आस्क यू टू लिसन टू मी अँड यू फील यू हॅव टू डू समथिंग टू सॉल्व माय प्रॉब्लेम. म्हणजे आपण पालकांना काहीतरी सांगत असताना असं त्यांना वाटतं की आपण एखादी अडचण, आपण एखादी प्रॉब्लेम त्यांच्याकडे घेऊन गेलेलो आहोत आणि तो प्रॉब्लेम त्यांना काय करायचा आहे, सॉल्व करायचा आहे. असं नाही आहे, ते चुकीचं आहे. त्यांना तसं वाटू नये, कारण आपल्या मनात ती भावना नाही. आपण फक्त आपले विचार मांडतोय. आपण फक्त काय करतोय, आपले विचार मांडतोय आणि आपले विचार मांडतोय आपण, ते त्यांनी फक्त ऐकून घ्यावेत. म्हणजे त्यांना जर असं वाटत असेल की त्यांना काहीतरी प्रॉब्लेम, मला काहीतरी प्रॉब्लेम आहे त्यांनी तो सॉल्व्ह करायचा आहे, इट इज रॉंग. असं काहीच नाही, अशी कुठलीही गोष्ट नाही आहे. त्यांनी फक्त ते ऐकावं, त्यांनी फक्त ते समजून घ्यावं. माझी इच्छा आहे की त्यांनी फक्त ते समजून घ्यावं. यू हॅव फेल्ड मी. यू हॅव फेल्ड मी म्हणजे तुम्ही मला गेस करण्यामध्ये किंवा मला समजून घेण्यामध्ये तुम्ही अपयशी ठरलेला आहात. म्हणजे तुम्ही मला चुकीचं समजताय, असं काहीच नाही आहे. मला तुमची त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे मदत नकोय. स्ट्रेंज, स्ट्रेंज म्हणजे विचित्र आहे, थोडं वेगळं वाटेल तुम्हाला, पण सत्य आहे. म्हणजे ते जे मी बोलतोय ते खरं आहे, विचित्र आहे. म्हणजे विचित्र असलं तरी मला पटतंय की ते मी जे सांगतोय ते बरोबर सांगतोय. मी जेव्हा म्हणतोय तुम्हाला की तुम्ही मला ऐकून घ्या, तर तुम्ही ऐकूनच घेतलं पाहिजे, असं कोणाला वाटतंय? कवींना वाटतंय. लिसन, ऑल आय आस्क इज दॅट यू लिसन. या ठिकाणी ते म्हणतात ऐका, फक्त ऐका, एवढंच माझं म्हणणं आहे. बाकी मला तुमच्याकडनं कुठलीही अपेक्षा नाही. मी तुम्हाला कुठलीही अपेक्षा मांडत नाही. फक्त आणि फक्त तुम्ही काय करा, ऐका. ऐकावे हीच माझी अपेक्षा आहे, दुसरी मला तुमच्याकडनं अपेक्षा नाही. डोंट टॉक ऑर डू, जस्ट हिअर मी. समानार्थी शब्द आला खाली. म्हणे की डोंट टॉक, काही बोलू नका. डोंट टॉक, डोंट टॉक बट ओनली हिअर. काही बोलायचं नाही, फक्त ऐकायचं. डोंट टॉक ऑर डू, काही बोलू पण नका, काही करू पण नका. फक्त आणि फक्त काय करायचंय, तुम्हाला ऐकून घ्यायचंय. मी मगाशीच तुम्हाला कविता स्टार्ट करताना समानार्थी शब्द लिसनला हिअर आहे हे मी तुम्हाला सांगितलं. इथं ते आलेलं आहे बघा. ॲडवाइज इज चीप. ॲडवाइज इज चीप म्हणे सल्ले खूप स्वस्त आहेत हो. सल्ल्यांना काय म्हणे, सल्ला द्यायला तर अख्खं जग बसले, कोणालाही मागा सल्ला कोणीही देईल. सल्ले द्यायला लोक समाज बसलेलाच आहे, मोकळाच आहे. बाकीच्या कामांना वेळ नसेल पण सल्ला द्यायला सगळ्यांना वेळ आहे. 20 cents will get you both dear Abby and Billy Graham in same newspaper. तुम्ही कधी वाचले का नाही मला माहिती नाही, परंतु काही वर्तमानपत्रांमध्ये वाचकांचे पत्र आणि असे सल्ला देणारे, वैद्यकीय सल्ला देणारे आणि इतर काही असे कॉलम्स असतात. त्या कॉलम्समध्ये काय केलं जातं, तर तुम्ही तुमच्या समस्या मांडायच्या किंवा तुम्ही तुमच्या अडचणी सांगायच्या आणि त्या अडचणींवरती तुम्हाला सोल्युशन मिळतं. आता वर्तमानपत्रांमध्ये या अडचणी तुम्हाला पत्राद्वारे पाठवायला लागतात. म्हणजे तुम्ही जर एखादं पत्र लिहिलं त्या वर्तमानपत्राच्या नावाने, तर तुम्हाला हे जे आता महान व्यक्तिमत्व या ठिकाणी दिलेले आहेत की या महान व्यक्तिमत्व जे आहेत, जसं डिअर ॲबी आणि बिली ग्रॅहम,
असे काही महान व्यक्तिमत्व जे आहेत त्यांच्या इकडे, त्यांनी ज्या कंट्रीबद्दल लिहिलं म्हणे त्यांच्याकडनं तुम्ही सल्ला घेऊ शकता. मग तुमच्याच सल्ल्याचं काय असं एवढं? म्हणजे मला एवढी मोठी मोठी लोक सुद्धा 20 पैशात सुद्धा, आता मी पैशांमध्ये त्याची गणना करतोय, 20 सेंट्स म्हणजे त्या ठिकाणी जसं तो आपलं पैशाचं एकक असतं तर तसं तो एकक आहे की बाबा काही क्षुल्लक पैशांमध्ये सुद्धा तुम्हाला महान लोकांचे सल्ले मिळू शकतात. मग जर मला काही क्षुल्लक पैशांमध्ये एवढ्या महान लोकांचा सल्ला मिळत असेल, मी तुमच्यासमोर का मांडीन माझी शंका? मी तिकडूनच सल्ला घेईन ना, मी त्यांनाच विचारेन मला काय प्रॉब्लेम आहे नाही येतो. वाय आय विल आस्क यू, मी तुम्हाला का विचारेन? मी तुम्हाला विचारण्याऐवजी मी त्यांना विचारेन, कारण मला त्या ठिकाणी सल्ला स्वस्त मिळतोय. आपल्याकडे सुद्धा काही वर्तमानपत्रांमध्ये, जवळजवळ सगळ्या वर्तमानपत्रांमध्ये असे काही कॉलम्स असतात. त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या समस्या मांडायच्या, तुम्हाला त्या समस्यांवरती सोल्युशन मिळतं. रेडिओला सकाळी एक कार्यक्रम लागतो, रिअल इस्टेट संदर्भात तिथं शंका मांडल्या जातात. आता किती वाजता लागतो आणि कुठल्या वारी लागतो मला माहिती नाही, पण विविध भारतीला तो एक चॅनल असतो. त्या विविध भारतीय त्या चॅनलमध्ये जे DSK कुलकर्णी आपल्या पुण्यातले जे काही मोठे बिल्डर आहेत, नामांकित बांधकाम व्यावसायिक आहेत, ते वेगवेगळ्या प्रकारचे सल्ले देत असतात की तुम्हाला जर तुमच्या प्रॉपर्टी संदर्भात जर काही अडचणी असतील तर त्या अडचणी सोडवण्यासाठी ते तुम्हाला सजेशन देत असतात. तुम्ही फक्त तुमच्या शंका तिथं फोन करून सांगायच्या, ते रेडिओवरती सगळ्यांना तुमचे उत्तर म्हणजे तुमच्याबद्दल सांगतात. म्हणजे थोडक्यात तुमच्यासारखी ज्यांची शंका असते त्यांची ती क्लिअर होती आणि जे ऐकतात त्यांच्या ज्ञानात भर पडते की बाबा कसं असतं, काय अडचणी असतात, लोकांची काय अडचण होती, ती कशी सोडवली गेली किंवा कशी सोडवली जाते कोर्टामध्ये, असे काही सल्ले दिले जातात. तर आपल्याकडे सुद्धा तशी फॅसिलिटी भरपूर वेगवेगळ्या माध्यमांमध्ये आहे. TVत सुद्धा असते, रेडिओला असते, वर्तमानपत्रांमध्ये असते, जवळजवळ सगळ्या चॅनल्सकडे आहेत. अँड आय कॅन डू फॉर माय सेल्फ, म्हणे की मी सल्ला तिथं मला मिळेल आणि सल्ला तिथं मिळू शकतो. आणि एकदा जर मला एखादा सल्ला आवडला किंवा मला योग्य वाटला, मी त्याच्यावरती ॲक्शन घेऊ शकतो किंवा मी माझं काम करू शकतो. त्यासाठी मला तुमच्या सल्ल्याची गरज नाही. थोडक्यात गरज नाही म्हणजे आपण काही त्यांचा अपमान करत नाही आहे. आपल्याला असं वाटतं की बाबा मला माझं मन हलकं करायचं आहे, हो ते तुम्ही ऐकून घ्या, माझ्या भावना तुम्ही समजून घ्या, असं याला म्हणायचं आहे. आय एम नॉट हेल्पलेस, मी काम करू शकतो, मी माझ्या अडचणी सोडवू शकतो. आय एम नॉट हेल्पलेस म्हणजे मी निराधार नाही. मे बी डिस्करेज, कधीतरी मी डिस्करेज होतो, म्हणजे कधी कधी माझं धैर्य खचतं, पण त्या धैर्य खचलेल्या वेळेमध्ये तुम्ही फक्त माझ्या मागे खंबीरपणे उभे राहा. तुम्ही करू काहीच नका, मी भक्कम आहे, मी करेन, तुम्ही फक्त माझ्या मागे खंबीरपणे उभे राहा. ते म्हणतात ना, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, तसं तुम्ही फक्त माझ्या पाठीशी राहा. कर्म मी करेन, तुम्ही फक्त मला आधार द्या. अँड फाल्टर करणे म्हणजे थोडक्यात असं घाबरणे किंवा थोडंसं डगमगणे. फाल्टरला तुम्ही एक चांगला शब्द देऊ शकता, डगमगणे. कधी कधी एखादा मोठा निर्णय घेण्यामध्ये किंवा एखादा कठीण निर्णय घेताना आपण काय करू शकतो, डगमगू शकतो. तर म्हणे की कदाचित मी जरा कधीतरी माझं धैर्य खचेल, कधीतरी मी डगमगेन, बट नॉट हेल्पलेस, परंतु मी निराधार नाही. म्हणजे जरी माझं धैर्य खचत असलं, जरी मी कधीतरी डगमगत असलो, तरी मी निराधार नाही, मला आधार आहे, मी करू शकतो. ती ताकद, ती दमक, ती शक्ती माझ्यात आहे, मी ते करू शकतो. फक्त विषय इथं काय की तुम्ही मला समजून घेण्याचा प्रयत्न करा. मुलांना फक्त एवढी अपेक्षा आहे की पालकांनी त्यांना समजून घ्यावं आणि ते काय म्हणतात ते ऐकून घ्यावं.
एवढीच फक्त इच्छा आहे. वेन यू डू समथिंग फॉर मी दॅट आय कॅन अँड नीड टू डू फॉर माय सेल्फ, यू कॉन्ट्रीब्यूट टू माय फिअर अँड इनॲडिक्वेसी. फार सुंदर लाईन आहे. इनफॅक्ट कविताच खूप सुंदर आहे. म्हणजे एका विद्यार्थ्याच्या लाईफमधलं जर त्याच्या जीवनाबद्दल जर चर्चा करायची झाली तर अतिशय सुंदर कविता आहे. या कवितेमध्ये अतिशय सुंदर मुद्दे प्रस्तुत केलेले आहेत. म्हणतात की जेव्हा असं होतं की एखादं काम मी करू शकतो पण तुम्ही मला ते काम करून देत नाही आणि तुम्ही काय करता, ते काम माझ्यासाठी तुम्ही करता. म्हणजे मला न करून देता तुम्ही करता माझ्यासाठी. तुम्ही काय करता तर मला अजून कमकुवत बनवता, मला अजून डिपेंडेंट बनवता. म्हणजे मी तुमच्यावरती अवलंबित राहिलो. मग मला अवलंबित का बनवता? मी माझं करतो ना. मला संधी द्या, माझ्यावरती विश्वास ठेवा आणि मला संधी द्या काहीतरी करण्याची. मी करेन. मला प्रयत्न तर करू द्या. लेट मी ट्राय व्हॉट आय कॅन डू अँड व्हॉट आय कांट. जर तुम्ही मला संधीच दिली नाही तर मी आयुष्यात कधीही काही करू शकणार नाही. हे तितकंच सत्य आहे. त्यामुळे कवीचं म्हणणं आहे की जेव्हा तुम्ही मला काहीतरी माझ्यासाठी करता की जे मी स्वतः करू शकतो, तुम्ही माझी इनॲडिक्वेसी वाढवता, म्हणजे तुम्ही माझी अकार्यक्षमता वाढवत आहात. तसं करू नका. तुम्ही मला अजून कमजोर करता, तसं करू नका. मला कमजोर नका बनवू, मला मजबूत बनवा. मला तुम्ही स्ट्रॉंग करा. मी सगळं योग्य करून दाखवेन. तर तुम्ही माझी इनॲडिक्वेसी वाढवताय. आता आपण पेज नंबर 52 वरती चाललेलो आहोत. बट वेन यू ॲक्सेप्ट ॲज अ सिम्पल फॅक्ट दॅट आय फील व्हॉट आय फील, नो मॅटर हाऊ irrational, then I can stop trying to convince you and get about this business of understanding what is behind this irrational feeling. थोडासा मोठा पॅरेग्राफ आहे, समजून घेऊयात आपण. बट वेन यू ॲक्सेप्ट ॲज अ सिम्पल फॅक्ट दॅट आय फील व्हॉट आय फील, माझ्या मनात काय ते तुम्ही ज्या वेळेला समजून घ्याल किंवा समजून घेण्याचा प्रयत्न कराल, नो मॅटर हाऊ इररॅशनल, काही गोष्टी कदाचित अयोग्य असतील, काही गोष्टी कदाचित समाजाला किंवा सद्विवेक बुद्धीला पटणारी कदाचित नसतील. कारण माझ्या विचारांना अनुभवाची जोड नाहीये, माझ्या अनुभवाची जोड नाहीये, माझ्या अनुभवांना ते धक्के बसलेले नाही आहेत. म्हणून कदाचित मी जे बोलतोय किंवा कदाचित मी जे सांगतोय हे कदाचित तुम्हाला पटणारं किंवा समाजाला पटणारं नसेल. पण जरी हे सगळं मला किंवा समाजाला पटणारं जरी नसलं तरी म्हणे की देन आय कॅन स्टॉप ट्राईंग टू कन्व्हिन्स यू. मी तुम्हाला हे सगळं समजून सांगण्याचे माझे जे प्रयत्न आहे ते मी थांबवून टाकेन. ते मी चालू ठेवणार नाही. ते मी थांबवेन. आय कॅन स्टॉप ट्राईंग टू कन्व्हिन्स यू. मी तुम्हाला हे विचार माझे मांडायचा जो काय माझा प्रयत्न आहे, माझे जे काय ते सिन्सिअर एफर्ट्स आहेत ते मी थांबवेन. ते मी करणार नाही. कन्व्हिन्स करणे म्हणजे एखाद्या गोष्टी समजून सांगणे किंवा एखाद्या गोष्टीसाठी एखाद्या व्यक्तीला राजी करणे. पण मला जेव्हा ते पटेल की ते कदाचित चुकीचं आहे किंवा अयोग्य आहे, मी कदाचित तुम्हाला ते समजून सांगण्याचा प्रयत्न परत करणार नाही. मी थांबवेन ते. अँड गेट अबाउट दिस बिझनेस ऑफ अंडरस्टँडिंग व्हॉट इज बिहाइंड दिस इरॅशनल फिलिंग. म्हणजे तुम्हाला समजून सांगण्याचंही थांबवेन आणि डोक्यातनं ते विचारही काढून टाकेन. जे विचार मला ह्या सगळ्या गोष्टी विचार करण्यात म्हणजे हे सगळं करण्यासाठी प्रवृत्त करतायत ते सुद्धा मी थांबवेन. म्हणजे थोडक्यात कवीचं म्हणणं आहे की एकदा मला माझे विचार व्यक्त करू द्या, मला एकदा तुम्हाला माझ्या मनात काय ते सांगू द्या. ते जर तुम्हाला अयोग्य वाटलं किंवा ते जर समाजाला पटणारं नसलं किंवा जे सद्विवेक बुद्धीला पटणारं नसलं तर कदाचित मी त्या गोष्टीचा परत विचार करणार नाही आणि मी त्यातनं काय करेन, बाहेर पडेन. पण ॲटलिस्ट
किमान एकदा मी ते विचार माझ्या मनातनं काढून टाकण्याआधी तुम्ही ते एकदा ऐकावे किंवा तुमच्या डोक्यातनं ते एकदा जावं, ही माझी इच्छा आहे. आणि म्हणून ते म्हणतायत की हे जे काही इररॅशनल आहे, इररॅशनल म्हणजे काय, थोडक्यात जे समाजाला किंवा सदविवेक बुद्धीला जे पटणारं नसतं त्याला आपण इररॅशनल म्हणतो. तर म्हणतात की हे सगळे इररॅशनल जे विचार आहेत हे मी काढून टाकेन. कधी? जेव्हा मला स्वतःला पटेल की हे सगळं चुकीचं आहे किंवा हे योग्य नाही, त्यावेळेला मी हे सगळं माझ्या डोक्यातनं काय करेन, काढून टाकेन. अँड वेन दॅट इज क्लिअर द आन्सर आर ऑब्वियस अँड आय डोंट नीड ॲडवाईस. म्हणतात की ह्या सगळ्या गोष्टी ज्या वेळेला क्लिअर होतात त्यावेळेला म्हणे की उत्तर एकदम क्लिअर आहे, मला कुठल्याही प्रकारच्या सल्ल्याची गरज नाही. ॲडवाईस. ॲडवाईस शब्द पहिल्या पॅरेग्राफमध्ये सुद्धा आला आहे. ॲडवाईस म्हणजे सल्ला देणे. एखाद्या व्यक्तीला आपण जे सल्ला देतो तर या सल्ल्याला ॲडवाईस म्हणलं जातं. तर म्हणे की मला मग त्या सल्ल्यांची गरज नाही. कधी? ज्या वेळेला ह्या सगळ्या गोष्टी इरॅशनल असतील, हे जेव्हा मला स्वतःला पटेल तेव्हा. म्हणजे थोडक्यात एखादी गोष्ट क्विट करण्याआधी ती मला पटली पाहिजे की मी जे काही विचार करतोय ते विचार कसे आहेत, चुकीचे आहेत, आणि मी तसा विचार करू नये हे मला पटतंय. तेव्हा मी त्यातनं काय करेन, तो विषय क्विट करेन किंवा तो विषय मी ड्रॉप करून मी पुढे जाऊ शकेन. Irrational feeling makes sense when we understand what is behind them. एखादा जो बाहेरचा इम्पॅक्ट असतो, बाहेरचा इम्पॅक्ट म्हणजे समाजाचे जे काय चांगल्या गोष्टी, वाईट गोष्टी जे काय असतात ते. समजा आपण एखाद्या गोष्टी टी व्हीमध्ये पाहतो, एखाद्या चित्रपटात पाहतो, आपल्याला असं वाटतं की हे मी पण केलं पाहिजे, असं शक्य आहे, हे केलं पाहिजे. पण ते फक्त पिक्चर पुरतंच योग्य असतं, ते समाजात आपल्याला योग्य नाही किंवा आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपण या गोष्टी यशस्वी करू शकत नाही किंवा ते योग्य नाहीत हे आपल्याला पटायला उशीर लागतो. पण जेव्हा पटतं तेव्हा आपल्याला कळतं की या सगळ्या गोष्टी काल्पनिक होत्या किंवा या गोष्टी विचाराधीनच होत्या. फक्त या गोष्टींना वास्तविकतेची साथ देऊन किंवा जोड देऊन चालणार नाही. आपण या गोष्टींचा विचार करू नये. इरॅशनल फिलिंग्स मेक सेन्स. सेन्स म्हणजे थोडक्यात त्याला काहीतरी महत्त्व आहे. कधी? जर ते आपल्या मनाला पटलं तर. नाही पटलं तर विषय संपला. वेन वी अंडरस्टँड व्हॉट इज बिहाइंड देम. त्याच्या मागे काय उद्दिष्ट आहे, ते कशासाठी आहे, हे जेव्हा आपल्याला कळतं तेव्हा आपल्याला लक्षात येतं की आपण जे काय करतोय किंवा आपल्या लाईफमध्ये जे काय चाललंय हे योग्य अयोग्य आहे. आता याला एका वेगळ्या लेवलला, एका वेगळ्या स्तरावरती या गोष्टीला कवी घेऊन चाललेले आहेत. परहॅप दॅट इज वाय प्रेयर वर्क्स समटाईम फॉर सम पीपल बिकॉज गॉड इज म्यूट अँड ही डझंट गिव्ह ॲडवाईज ऑर ट्राय टू फिक्स थिंग्स. म्हणे की देव कसा आहे, देव म्यूट आहे. म्यूट, आपण टी व्हीला म्यूट करतो ना, आपण टी व्ही म्यूट करतो, टेप म्यूट करतो, आपण आपला मोबाईल म्यूट करणे म्हणजे थोडक्यात गप करणे. म्हणे की देव हा नेहमी शांत असतो. आपण आजपर्यंत देवळात गेलो, देवळात आपण आपले दुःख, त्रास, यातना, वेदना, आनंद, उत्साह सगळा व्यक्त करतो. काही लोक मंदिरात जाऊन मोठमोठ्याने प्रार्थना म्हणतात, काही लोक मोठमोठ्याने नाचतात, काही लोक डोळे बंद करतात, आपले एकदम इमोशनल होतात, काही जण रडतात, काही जण लोटांगण घालतात. सगळे वेगवेगळ्या प्रकारे देवाला विनवणी, देवाला देवाला जे काही त्यांची प्रार्थना करण्याची पद्धत वेगवेगळी आहे. आपले विचार, आपल्या भावना व्यक्त करण्याची पद्धत प्रत्येकाची वेगवेगळी आहे. पण मला सांगा, तुम्ही कितीही मोठ्याने नाचलात, तुम्ही कितीही मोठ्याने वाद्य वाजवले, तुम्ही कितीही मोठ्याने मंदिरात घंटा वाजवली, तुम्ही कितीही रडलात, कितीही हसलात, कितीही आनंद साजरा केला, तुम्ही कितीही दानदक्षिणा दिली, कधी आजपर्यंत देवाने तुम्हाला प्रतिक्रिया व्यक्त केली? कधी देव तुमच्याशी बोलला? नाही.
देव म्यूट आहे. देव कसा आहे? म्यूट आहे. देव कसा आहे? शांत आहे. देव कधीही त्याच्यावरती प्रतिक्रिया व्यक्त करत नाही. देव फक्त तुम्ही प्रार्थना करायची, देव स्थिर आहे. देव त्याच्यावरती कुठल्याही प्रकारे तुम्हाला प्रतिक्रिया व्यक्त करत नाही. तो तुम्हाला प्रत्युत्तर देत नाही. आणि हेच अपेक्षित आहे कवीला अपेक्षित काय आहे की देवाकडे जसं गेल्यानंतर देव फक्त ऐकून घेतो, त्याच्यावरती प्रतिक्रिया व्यक्त करत नाही. तसंच आपल्या पालकांनी सुद्धा काय करावं तर फक्त शांतपणे ऐकून घ्यावं, कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया व्यक्त करू नये. एवढंच फक्त कवीला वाटतं, बाकी कवीची कुठली इच्छा नाही. म्हणे की परहॅप दॅट इज वाय प्रेयर वर्क्स म्हणजे थोडक्यात त्याला महत्त्व आहे किंवा ते यशस्वी होतं का? समटाईम फॉर सम पीपल बिकॉज गॉड इज म्यूट. कारण देव शांत असतो. अँड इट डझंट गिव्ह ॲडवाईस. तो कुठल्याही प्रकारे सल्ले देत नाही. देव तुम्हाला कुठल्याही प्रकारे सल्ले देत नाही. ऑर ट्राय टू फिक्स थिंग्स. आता या ठिकाणी फिक्स म्हणजे तो कुठल्याही प्रकारे तुम्हाला असं सांगून तुम्ही कुठली गोष्ट नीट करण्याचा, दुरुस्त करण्याचा किंवा तुम्हाला कुठल्याही प्रकारे तुमचे नाही का असंच झालं पाहिजे तसंच झालं पाहिजे नाही. हे असंच कर असं देव कधीच म्हणत नाही. पण आपले शिक्षक, आपले पालक आपल्याला मात्र फोर्स करू शकतात आणि त्या गोष्टी करायला भाग पाडू शकतात. गॉड जस्ट लिसन्स. देव फक्त काय करतात? ऐकून घेतात. देव फक्त काय करतात? ऐकून घेतात. गॉड जस्ट लिसन्स अँड लेट्स यू वर्क इट आउट फॉर युअर सेल्फ. देव ऐकून घेतात आणि म्हणतात तुझ्या मनाला वाटेल तसं कर. बस. फक्त देवाच्या चरणात जाऊन ते मांडल्यामुळं आपल्यालाच काही वाईट करायची इच्छा होत नाही किंवा आपण वाईट गोष्टींपासून परावृत्त होतो आणि चांगल्या गोष्टींकडे प्रवृत्त होतो. आणि म्हणून या ठिकाणी म्हणतायत की गॉड जस्ट लिसन्स अँड लेट्स यू वर्क इट आउट फॉर युअर सेल्फ. ते तुम्हाला म्हणतात की तुम्ही सुद्धा म्हणजे तुम्हीच तुमच्या पद्धतीने ठरवा, तुम्हीच तुमचे निर्णय घ्या, तुम्ही तुमच्या पद्धतीने काम करा. देवाचा ह्याच्यात कुठल्याही प्रकारे आग्रह नसतो. सो प्लीज लिसन अँड जस्ट हिअर मी. आणि म्हणून तुम्ही सुद्धा काय करा? फक्त ऐका अँड फक्त ऐका आणि ऐका. लिसन आणि हिअर दोन्ही शब्द वापरलेत. अँड इफ यू वॉन्ट टू टॉक. आणि जर तुम्हाला बोलायचंच असेल म्हणजे बोलायचंच आहे, तुम्हाला तुमची प्रतिक्रिया व्यक्त करायचीच आहे, तुम्हाला मला सल्ला द्यायचाच आहे, ठीक आहे, तुमचा अधिकार आहे. तुम्ही माझे पालक आहात, तुमचा अधिकार आहे, तो तुम्ही दिलाच पाहिजे. उलट तुम्ही दिला पाहिजे म्हणण्यापेक्षा मी तुम्हाला विनवणी केली पाहिजे की तुम्ही मला सल्ले द्या म्हणून. म्हणे की इफ यू वॉन्ट टू टॉक वेट अ मिनिट. 1 मिनिट थांबा. फॉर युअर टर्न. तुमची पाळी येईपर्यंत किंवा तुमची वेळ येईपर्यंत तुम्ही थांबा. टर्न TURN टर्न. या ठिकाणी टर्न म्हणजे जसं नव्हतं याचा नंबर संपला की त्याचा नाव इट्स युअर टर्न. म्हणजे आता तुझी वेळ आहे. म्हणजे माझी वेळ संपली किंवा माझ्या मनातलं सगळं बोलून झालं की मग तुम्हाला संधी देतो, तुम्हाला वेळ देतो, मग तुम्ही बोला. म्हणजे मग तुम्ही बोलू शकाल, मग मी तुमचं ऐकून घेईन. अँड आय विल लिसन टू यू. आणि मग तुम्ही जे बोलताय हे मी तुमच्याकडनं नक्कीच ऐकून घेईन. कारण शेवटी तुम्ही माझे पालक आहात, तुमचा तो अधिकार आहे. तुम्ही माझं ऐकून घ्या आणि माझं पूर्ण ऐकून घेतल्यानंतर माझ्या भावना पूर्ण व्यक्त झाल्यानंतर मग तुम्हाला काय बोलायचे ते तुम्ही मला बोलू शकता, सांगू शकता. अशा प्रकारची ही कविता मित्रांनो, ज्याच्यामध्ये एका कवीने, एका लहान मुलाने आपल्या पालकांकडे आपली विनवणी ठेवलेली आहे की मी जे सांगतोय ते तुम्ही ऐका आणि त्या पद्धतीने तुम्ही करा. म्हणजे तुम्ही करा म्हणजे ते आज्ञा करत नाही आहे, त्याचं म्हणणं फक्त एवढं आहे की मला माझ्या भावना व्यक्त करण्याची संधी द्या.
असं त्याला म्हणायचं आहे. आणि या ठिकाणी ही कविता संपलेली आहे. एकदा कविता वाचा. तुम्हाला जर काय अडचण आली, क्लासमधनं तुम्हाला माझा नंबर मिळालाच असेल तरी मी सांगतो पुन्हा एकदा, माझा मोबाईल नंबर आहे 9890001655. मी रिपीट करतो, 9890001655. तुम्हाला जर काय शंका असेल आत्ता जे शिकवलं त्याच्यात आणि आधी जे शिकवले सगळं त्याच्यात सुद्धा, तर तुम्ही मला संपर्क साधू शकता.